ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय आणि त्यांच्या चरित्रांचा विचार करत असताना लक्ष्मणाच्या चरित्राचा संक्षेपाने त्यांच्या चरित्रातलं एक समानता कुठे आहे, एक सार काय आहे हे आपण संक्षेपाने पाहिलं। प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मण हा बहिष्कर प्राण आहे। प्रभू रामचंद्रांचं चरित्र लक्ष्मणाच्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे। प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला उठाव हा लक्ष्मणाच्या चरित्रामुळे येतो। एक आकृतिबंध हा लक्ष्मणाच्या चरित्रामुळे येतो आणि बाकी सर्वांच्या चरित्राच्या किंवा बाकी सर्वांच्या अभावामध्ये, मग तो भरत असेल, शत्रुघ्न असेल, माता सीता असतील, दशरथ, हनुमान, या सगळ्यांच्या अभावामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र घडलेलं दिसून येतं, परंतु लक्ष्मणाच्या अभावामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र दिसून येत नाही। हेच लक्ष्मणांच्या चरित्राचं सार आहे, महत्व आहे। आपलं चरित्र घडायचं असेल, भगवंतांचा भक्त म्हणून मला मिरवायचं असेल, मी मिरवायचा हा शब्द विशेषत्वाने वापरतो, आपण म्हणायचं असेल की मी भगवंतांचा भक्त आहे, तर ते कसं असावं? भगवंतांना एक क्षणभरही वाटू नये की मी याच्याशिवाय राहावं, एवढं भगवंतांचं प्रेम असलं पाहिजे। भगवंत हनुमंतांच्या हृदयामध्ये निवास करतात, उत्तम आहे, पण मारुतीरायांची क्षमा मागून सांगतो, प्रत्यक्ष सहवास मारुतीरायांचा मिळाला नाही तरी भगवंतांना चालतं, पण लक्ष्मणाच्या बाबतीत मात्र तसं नाही। लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर, आपण समारोप करत असताना म्हटलं, लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना वाटलं लक्ष्मण गेला, त्याने देहत्याग केला, आता आपलं काही राहिलं नाही या जगामध्ये, म्हणून त्यांनी केलेला जो शोक आहे तो पाहण्यासारखा आहे। तो क्रमाने आपण पाहणारच आहोत। म्हणजे प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मणावरचं प्रेम किती आहे याची आपल्याला तिकडे कल्पना येते, पण लक्ष्मणाच्या चरित्राचा विचार करत असताना अजून काही प्रसंगांचा आपल्याला विचार करावा लागतो, काही प्रसंग पाहत पुढे जावं लागतं। त्या प्रसंग पाहत आपण क्रमाक्रमाने पुढे जाणार आहोत। लक्ष्मणाच्या चरित्राचं अजून एक सार लक्षात घ्यायचं असेल तर ज्या वेळेला लक्ष्मणांना सांगितलं गेलं की लक्ष्मणा तू अयोध्येत थांब, अयोध्याकांडातला प्रसंग आहे, वनवास प्राप्त झाला, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, नंतर त्या अरण्यकांडामध्ये सुद्धा प्रसंग येतो। प्रभू रामचंद्रांनी पुन्हा लक्ष्मणाला सांगितलं की जा, परत जा, त्या गंगेच्या तीराशी वरती पोहोचल्यानंतर तिकडनं लक्ष्मणाला सांगितलं, जा अयोध्येत परत जा, नगरी सांभाळ, आई बाबांना सांभाळ, त्यांना अत्यंत दुःख झालं असेल, सर्वच पुत्र आता त्यांच्यापासून दूर गेले, कसं सहन करतील, इत्यादी अनेक युक्तिवाद करत, किंवा आधी सुद्धा राज्य तू सांभाळ, आत्ता कोण आहे इथे सांभाळणार, मला वनवास झालेला आहे, तुला नाही, मग ज्येष्ठ पुत्र किंवा राजाचा पुत्र म्हणून आता इथे कोण आहे, तू राज्य सांभाळ, तोच धर्म आहे, इत्यादी सर्व उपदेश प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला केला। जणू काही ती परीक्षाच आहे। लक्ष्मणाला अनेक प्रकारे उपदेश करत, धर्म आहे असं सांगत, प्रभू रामचंद्रांनी असं म्हटलं
की लक्ष्मणा हा धर्म आहे, त्या धर्माचं तू पालन कर, अयोध्येचं राज्य सांभाळ. लक्ष्मण म्हणतायत नाही, माझं धर्म, माझं कर्तव्य एकच आहे, तुमची सेवा करणं. हे तर हमारा रघुपती सेवक आहे. तुमची सेवा करणं आणि तुमच्या बरोबर राहणं यातच माझं सर्वस्व आहे. जीवनमुक्त, जागेपणी तुर्यावस्थेत असणं. जाग्रदपि यो मुक्तः सजीवन मुक्त रिच्यते, सजीवन मुक्त स्तदोच्यते, जीवन मुक्त स्तदोच्यते. काय असो, तो विचार बाजूला. एक फार सुंदर दृष्टांत आहे, स्वामी सुबोधानंदांकडनं आम्ही ऐकलं, फार सुंदर आहे. ते म्हणतात की काही नाही, एक मनुष्य गाढ झोपला होता हॉस्पिटलमध्ये. गाढ झोपला होता. रात्रीची नर्स आली, काय त्यांच्या वेळा बदलतात, नवीन नर्स आली, जाग केलं, त्या माणसाला विचारलं, अहो झोपेची गोळी घेतलीत का? आता गाढ झोपी गेलेल्या माणसाला जागा करून ही विचारते, तुम्ही झोपेची गोळी घेतलीत का? कसं चालेल? ज्याला झोप प्राप्त झालेली आहे त्याने झोप येण्यासाठीचे उपाय करायचे असतात का? नाही. धर्म का सांगितला? त्याने धर्माधर्माच्या पलीकडे, धर्म आणि अधर्म दोन्हीच्याही पलीकडे असणारं परमतत्व परमात्मा भगवंत प्राप्त व्हावेत म्हणून. धर्म म्हणजे कर्म, पाप, पुण्य. कारण धर्मामुळे काय उत्पन्न होतं? पाप पुण्य निर्माण होतं. धर्म अधर्मामुळे पाप पुण्य निर्माण होतं. त्या पाप पुण्यामुळे काय होतं? काही नाही, उत्तमाधिक लोकांची प्राप्ती होते, नाही का नरकाधिक लोकांची प्राप्ती होते. फार फार तर काय, चित्त शुद्ध होतं. निष्काम कर्माचरणामुळे चित्त शुद्ध होईल. पण ते सारे मार्ग आहेत ना, भगवत प्राप्तीनंतर त्यांचा त्यागच करायचा आहे. आणि असं असेल तर लक्ष्मण म्हणतायत, भगवंता तुमची प्राप्ती झाल्यानंतर तुमच्या प्राप्तीचे मी उपाय का करू? साक्षात भगवंता तुम्ही मिळाले आहात, मग मागे राहून धर्माचं आचरण करून मला काय प्राप्त होणार आहे? माझा धर्म एकच आहे, जिथे तुम्ही तिथे मी. तुमची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. तुम्हीच माझं सर्वस्व आहात. आणि पुढे अरण्यामध्ये अयोध्याकांडाच्या प्रसंगातच ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या शय्येवरती निद्रा करत होते, त्या गुहाच्या ठिकाणी निषाद राजांच्या ठिकाणी गेल्यानंतर निषाद राजांनी भरताला हे वर्णन करून सांगितलंय. लक्ष्मण म्हणतात, निषादराज लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तू घे, झोप घे, निद्रा कर, शयन कर. माता सीता प्रभू रामचंद्र झोपलेत, कारण ते झोपल्यानंतर धनुष्यबाण हातात घेऊन लक्ष्मण आता तिकडे रक्षणासाठी उभे राहिले, पहारा द्यायला उभे राहिले. गुह म्हणतायत, लक्ष्मणा तू झोप घे, आम्ही सर्वजण इथे आहोत त्या रामचंद्रांचं रक्षण करण्यासाठी. रामचंद्रांचं रक्षण आम्ही करू, आहोत इथे, तू काळजी करू नकोस. लक्ष्मण म्हणाला, ते शक्य नाही. लक्ष्मणांनी दिलेलं उत्तर मुळातून पाहण्यासारखं आहे. लक्ष्मण निषाद राजाला म्हणतात की त्या गवताच्या शय्येवरती माता सीता आणि प्रभू रामचंद्र शयन करत असताना उत्तम शय्येवरती मी शयन करूच शकत नाही, किंबहुना मी शयन कसं करेन? त्यांचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, ते माझं कर्तव्य आहे, ते मला केलंच पाहिजे. कितीही म्हटलं, कोणताही युक्तिवाद चालत नाही की ज्याच्यामुळे मी या ठिकाणी उत्तम शय्येवरती शयन करेन.
कथम दाशरथौ भूमौ शयाने सह सीतया शक्या निद्रा मया लब्धुम जीवितानि सुखानि वा. प्रभू रामचंद्र म्हणजे रामदादा आणि माता सीता हे भूमीवरती शयन करतायत. मग तसं असताना या उत्तम शय्येवरती मी शयन कसं करू शकेन, स्वादिष्ट अन्नाचं भक्षण कसं करू शकेन आणि अन्य सुखांचा उपभोग कसा घेऊ शकेन. त्यांचा उपास आहे ना, त्यांना नियम आहेत, मला काय. त्यांचं रक्षण करायचं, माझं सौष्ठव चांगलं असलं पाहिजे, माझा आहार उत्तम असला पाहिजे, माझी तब्येत उत्तम असली पाहिजे. काय लॉजिक काय बघा ना. ते आपलं लॉजिक नाही, ते लक्ष्मणाचं लॉजिक आहे. हा विचार मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हा विचार लक्षात घेतला पाहिजे. आपण काय म्हणू, ठीक आहे नियम त्यांना लागू आहेत ना, हरकत नाही. मी हा मी का सांभाळावं असं नाहीये. मी का सांभाळावं, सांभाळलं पाहिजे का, ते माझं कर्तव्य आहे, तो माझा धर्म आहे. येन केन प्रकार सर्व प्रकारे भगवंताला समर्पित जीवन. अन्यत्र फार सुंदर वर्णन केलंय, मानसामध्ये वर्णन आलंय. म्हणतायत की प्रभू रामचंद्रांची सेवा करणं हे माझ्यासाठी कसं आहे. जसा अविवेकी मनुष्य आपल्या शरीराची काळजी घेतो, मग त्यासाठी दिवस रात्र वेळ काळ काही पाहत नाही, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची सेवा करणं, माता सीतेची सेवा करणं, रामदादाची सीता मातेची सेवा मी अशीच करेन जसा अविवेकी मनुष्य आपल्या शरीराची काळजी घेतो. मोक्षाचा विचार केला तर मोक्षाची एक व्याख्या करत असताना त्या बृहदारण्यकावरच्या ज्या कारिका आहेत त्यामध्ये सुरेश्वराचार्य म्हणतात, देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञान बाधकम ब्रह्मात्मनि भवेन यस्य सनेच्छन्नपि मुच्यते. हा देह मी आहे अशी जी आपली दृढ भावना आहे, तेवढीच दृढ भावना मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे अशी ज्याची होईल, ब्रह्मात्मनि भवेद यस्य स नेच्छन्नपि मुच्यते, त्याची इच्छा नसेल तरी तो मुक्त होईल. हा माझा देह नसून हा भगवंतांचा, मी माझ्या देहाची असो. पुन्हा सांगतो, अविवेकी मनुष्य आपल्या देहाची जशी काळजी घेतो, तहान भूक विसरून काळजी घेतो, तहान भूक विसरून वेळ काळ न बाळगता तहान भुकेची काळजी घेतो, तशी भगवंतांची काळजी मी घेईन. हा जिव्हाळा, हा आत्मभाव ज्या ठिकाणी भगवंतांच्या ठिकाणी होईल, त्यावेळेला नेच्छन्नपि मुच्यते, आपण भगवंतांचं झालो म्हणून समजा. आधी तो साधन रूप असेल, नंतर तो आपला स्वभाव होऊन जाईल. लक्ष्मणांकडनं हे शिकायचं आहे. लक्ष्मणांचा भाव जर का या दृष्टीने विचार केला तर गोपिकांसारखा आहे. त्या वेणुवादनाने रासाच्या वेळेला सर्व गोपिका सगळं आपल्या हातातलं काम टाकून भगवंतांकडे गेल्या. भगवंतांनी त्यांना सुनावलं, म्हणतात काय असं रात्रीच्या वेळी भरल्या घरातल्या स्त्रियांनी असं बाहेर पडावं का, काय करता हे, जार पुरुषाकडे येता का. भगवंत मुद्दाम परीक्षा घेण्यासाठी उलट बोललेत. गोपिकांनी सांगितलं, भगवंत आम्हाला असं दूषण देऊ नका, आम्ही केवळ तुम्हीच आमच्यासाठी आहात, तुम्हीच आमचं सर्वस्व आहात, आम्ही तुमच्यासाठी आलोय. तो विचार आता करायचा नाही. पण लक्ष्मणांच्या चरित्राकडनं काय पाहायचं असेल, शिकायचं असेल तर हे आहे, प्रभू रामचंद्र हे माझं सर्वस्व आहेत. दशरथ महाराज पुढे त्या प्रसंगामध्ये, परत मागे त्या प्रसंगाकडे येऊ, लक्ष्मणांनी निषादराज गुहाला काय उत्तर दिलंय. ते म्हणतायत,
मला कल्पना नाही, मला माहिती नाही आता पुढे आमचं काय वाढून ठेवलंय, पुढचं प्रारब्ध काय आहे, घरची काय परिस्थिती असेल, मला कल्पनाही करवत नाही. रामदादाशिवाय प्रभू रामचंद्रांशिवाय रामदादाशिवाय दशरथांचा प्राण राहिला नसेल. माझी माता सुमित्रा शत्रुघ्न येईल, शत्रुघ्नाची वाट पाहत कदाचित जीवित राहिली असेल, पण माता कौसल्याचं काय झालं असेल? नेहमी क्रोधाने भरलेले, परम विरक्त असं ज्यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं, कधीही रामदादाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेणारे प्रखर तेजस्वी पराक्रमी लक्ष्मण आपल्या मनाचा हळवेपणा ज्यावेळेला प्रकट करतात, त्यावेळेला कळतं त्यांचं प्रभू रामचंद्रांवर केवढं प्रेम आहे. लक्षात घ्या, जो मनुष्य तत्वनिष्ठ आहे तो आपल्या मनातला हळवेपणा प्रकट करत नाही, पुढे येऊ देत नाही, कारण त्याला माहिती आहे त्यात काही तात्पर्य नाही, अर्थ नाही, त्याचा काही उपयोग नाही. आणि तो जीवनमुक्तांचा विद्वानांचा स्वभाव आहे. कशावरून? भगवद्गीतेमध्ये आलं. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू विद्वानांसारखं भाषण करतोस पण अविवेकी वागतोयस. गतासूंश नानुशोचन्ति पंडितः. तू ज्याच्याबद्दल दुःख करायचं नाही त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करतोयस. अशोच्यानन्व शोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासूंश नानुशोचन्ति पंडितः. ज्याच्याबद्दल शोक करायचा नाहीस त्याच्याबद्दल तू शोक करतोयस, प्रज्ञावान पंडित असल्यासारखं भासवतोयस, पण प्रत्यक्षात पंडित प्रज्ञावान जे जीवनमुक्त आहेत ते ज्याच्याबद्दल शोक करणं योग्य नाही त्याच्याबद्दल शोक करत नाहीत. आणि एखादा त्याच्याबद्दल शोक व्यक्त करत असेल अन्यत्र, मागे जसं म्हटलं होतं तसं की त्या लक्ष्मणांनी ते मानसामध्ये आणि अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग येतो, वाल्मिकी रामायणाने त्याचा विस्तार विशेषत्वाने केला नाहीये. गुहाला उपदेश केलाय, कारण गुहाने प्रश्न उपस्थित केला, हे असं का घडलं. मग प्रारब्धाधिकांचा उपदेश लक्ष्मणांनी, त्यांचा तो जो तत्वनिष्ठता आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते तिकडे प्रकट होतं. गुहाला उपदेश केला. लक्ष्मण म्हणतात तिकडे हे प्रारब्ध असं आहे, त्याच्याबद्दल शोक करण्यात अर्थ नाही, तो विस्तार आपण स्वतंत्र पाहणार आहोत. पण ज्या वेळेला तो गुहाला उपदेश करतात, आपला मुद्दा चालू होता प्रज्ञावादांश भाषसे गतासूंश नानुशोचन्ति पंडितः. असे पंडित प्रज्ञावान असणारे लक्ष्मण शेष जे नित्य भगवंतांची स्तुती करतात, ते ज्या वेळेला मनात असा हळवेपणा प्रकट करतात त्यावेळेला त्यांच्या हृदयातील भक्त प्रकट होतो भगवंतांवर. आणि ही जे पुन्हा पुन्हा मागे एक दोन चार वेळेला आपलं सांगून झालं असेल, पण पुन्हा सांगतो, केवळ तत्वनिष्ठता असून चालत नाही, त्यामध्ये भक्त देखील दडलेला असावा लागतो. भरतांच्या चरित्राचा विचार करताना आपण म्हटलं, एके ठिकाणी धर्माची मूर्ती असणारे वसिष्ठ आहेत आणि दुसरीकडे भक्तीचं पाईक म्हणजे भक्तीचं प्रतीक असणारे भरत आहेत. दोन्हीचा समावेश इथे आहे. हे लक्ष्मणांच्या चरित्रातनं शिकलं पाहिजे. असो, लक्ष्मणांच्या चरित्रातील अजून काही प्रसंगांचा आपल्याला विचार करायचा आहे. परशुरामांच्या ठिकाणी परशुराम प्रसंग, गुहाला केलेला उपदेश, लक्ष्मण गीतेचा प्रसंग आणि अन्य प्रसंगांमध्ये लक्ष्मण कसं आपलं स्वरूप आपला स्वभाव प्रकट करतात ते पाहायचं आहे. पुढील भागात पाहू.
ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.